गेल्या वर्षी पडळूणच्या मैदानात मराठवाड्यातून पहिल्यांदा छकडी शर्यतीत आलेल्या या बैलगाडा मालकाने मैदानात पहिला नंबर आपणच घेणार असा ठाम दावा केला होता। काठावरील अनेक मालकांना त्याचा आत्मविश्वास बालिश वाटत होता, पण त्याचा आत्मविश्वास केवळ बोलण्यापुरता नव्हता, कारण त्याच्या बैलाने पहिल्याच फेरीत 4 छकडे टाकून गट पार केला आणि पुढे सेमीफायनलसह फायनलमध्ये दमदार कामगिरी करत थेट पहिला नंबर पटकावला। या बैलाचं नाव आहे लखन। लखनने सांगली जिल्ह्यातील बोरगावच्या मोठ्या मैदानात फॉर्च्युनर गाडीचं बक्षीस जिंकत साध्या बैलगाडा क्षेत्रात मोठी हवा केली। या स्पर्धेचं आयोजन डबल महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलं होतं आणि हजारो बैलगाडा प्रेमी या मैदानासाठी उपस्थित होते। लखनचे मालक आहेत छत्रपती संभाजीनगर जवळील कोराडी गावचे मनोहर चव्हाण पाटील आणि त्यांच्या घराण्यात आधीपासूनच बैलगाडा शर्यतीची आवड होती। सुरुवातीला त्यांनी ओम्या नावाचा बैल घेतला, त्यानंतर जालन्याच्या गजानन काळे यांच्याकडून 12.5 लाख रुपयांना खिल्लारी जातीचा लखन हा बैल विकत घेतला। लखनला मैदानासाठी तयार करण्यासाठी त्याला दूध, खुराक आणि रेसल देत प्रशिक्षण सुरू करण्यात आलं। मैदानाला उतरल्यापासून त्याने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मैदानावर आपला ठसा उमटवला। बुलेट, टू व्हीलर आणि रोख रकमेही अनेक बक्षिसे त्यांनी जिंकली आहेत। विशेष म्हणजे लखनने घाटावरील 3 फेऱ्यांच्या शर्यतीतही आपली ताकद सिद्ध केली। देवा, बकासूर, तेजा, मेहबूब, अर्जुन आणि हरण्या अशा अनेक बलांसोबत त्याचे पैरे झाले आहेत। आज लखनची मागणी मोठी असली तरीही मनोहर चव्हाण पाटील म्हणतात की या बैलावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे आणि त्याला विकण्याचा त्यांचा विचार नाही। फॉर्च्युनर जिंकून लखनने पुन्हा एकदा सिद्ध केले की मैदानात नाव कमवायला फक्त ताकद नाही तर सातत्य आणि योग्य मेहनतही लागते।